नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण एक अशा विषयावर बोलणार आहोत जो या चॅनलच्या मूळ उद्देशाचाही पुढे जातो आणि आपल्या सगळ्यांच्या आयुष्याला स्पर्श करतो. हो, म्हणजे आपल्या हातातले हे जे स्रोत आहेत ते तसे शालेय अभ्यासाचे आहेत. बरोबर. पण त्यातील विषय संदेशवहन आणि प्रसारमाध्यमे हा इतका मोठा आणि काय म्हणतात त्याला गुंतागुंतीचा आहे की त्यावर एक सविस्तर चर्चा व्हायलाच हवी. अगदी. म्हणजे या स्रोतांमध्ये माहितीचा पाया आहे आणि आपण त्यावर थोडी विश्लेषणात्मक इमारत बांधण्याचा प्रयत्न करणार आहोत. सुरुवातीलाच एक विचार येतो मनात. आपण आज जगात कुठेही होणारा क्रिकेट सामना थेट पाहतो, परदेशातल्या व्यक्तीशी व्हिडिओ कॉलवर बोलतो. हे आता इतकं सामान्य झालंय. हो, सवयीचं झालंय. हो, की यामागचं तंत्रज्ञान किती अफाट आहे याचा आपण विचारही करत नाही. हे सगळं इतकं सहजासहजी कसं शक्य होतं? आणि इथेच या चर्चेतला पहिला रंजक मुद्दा येतो. याचं उत्तर आहे कृत्रिम उपग्रह. पण गंमत अशी आहे की आपण उपग्रह हा शब्द ऐकतो, पण त्यामागची जी कार्यपद्धती आहे ती किती विलक्षण आहे हे लक्षात येत नाही. अगदी. आपल्या स्रोतांमध्ये रॉकेट प्रक्षेपणाचं एक चित्र आहे. ते रॉकेट या उपग्रहांना अवकाशात पोचवतं. पण त्यानंतरचं त्यांचं काम खूप महत्वाचं आहे. ते फक्त सिग्नल इकडून तिकडे फेकणारे म्हणजे साधे डबे नाहीत. म्हणजे ते अवकाशातील रिले सेंटर आहेत, ही व्याख्या खूपच सोपी झाली. खूपच सोपी झाली. त्यापेक्षा खूप जास्त काहीतरी आहे. भारतात वापरल्या जाणाऱ्या इनसॅट प्रणालीचं उदाहरण घेऊया. स्रोतांमध्ये याचा उल्लेख आहे. हो, आहे आयएनएसॅट. हो. या प्रणालीचं वैशिष्ट्य असं आहे की हे केवळ दूरसंचार आणि टीव्ही प्रक्षेपणासाठीचे उपग्रह नाहीत. एकाच व्यासपीठावर दूरसंचार, हवामानाचा अंदाज आणि नैसर्गिक आपत्तींचा इशारा देणारी यंत्रणा सगळं एकत्र आणलेलं आहे. अच्छा, म्हणजे ही एक मल्टीपर्पज सिस्टम आहे. अगदी. एक बहुउद्देशीय प्रणाली. अरे वा, म्हणजे एकाच दगडात अनेक पक्षी. यामुळे कार्यक्षमता तर प्रचंड वाढली असणार. पण याचा एक धोकाही असेलच ना? कसा? म्हणजे जर एखाद्या उपग्रहात काही बिघाड झाला तर टीव्ही सिग्नलपासून ते चक्रीवादळाच्या इशाऱ्यापर्यंत सगळंच कोलमडू शकतं. अगदी बरोबर मुद्दा. हीच ती इन्साईट आहे जी आपल्याला साध्या माहितीच्या पलीकडे घेऊन जाते. तंत्रज्ञान जितकं एकात्मिक म्हणजे इंटिग्रेटेड होतं, तितकी त्याची कार्यक्षमता वाढते, पण धोकाही केंद्रीभूत होतो. आणि याच तंत्रज्ञानामुळे माहितीचा वेग इतका वाढलाय की राष्ट्रपती किंवा पंतप्रधानांचं एक भाषण एकाच क्षणी कोट्यावधी लोकांपर्यंत पोहोचतं. खरंय. पूर्वी हेच भाषण लोकांपर्यंत पोचायला काही दिवस लागले असते. नक्कीच. हे झालं तंत्रज्ञानाबद्दल. पण या स्रोतांमध्ये संदेशवहन या मूळ संकल्पनेवरही भर दिलाय. त्यात म्हटलंय की संदेशवहन म्हणजे केवळ बोलणं किंवा लिहिणं नाही, तर माहितीची देवाणघेवाण. बरोबर. आणि यासाठी चेहऱ्यावरच्या हावभावांचं उदाहरण दिलं आहे. जेव्हा आपण प्रत्यक्ष बोलतो तेव्हा शब्दांपेक्षा जास्त संवाद आपल्या हावभावांमधनं, आपल्या नजरेतून होत असतो. पण डिजिटल माध्यमांवर काय होतं? तिथे तर फक्त शब्द असतात किंवा इमोजी. अगदी. या सगळ्या सूक्ष्म भावना एका इमोजीमध्ये बंदिस्त होतात. बरोबर. म्हणजे एखाद्याच्या चेहऱ्यावरची निराशा आणि आशा यांची एकत्र असलेली छटा एक साधा सॅड इमोजी कधीच व्यक्त करू शकत नाही. नाहीच करू शकत. आणि यामुळेच आजकाल ऑनलाईन संवादांमध्ये गैरसमज खूप होतात. आपण शब्दांनाच सर्वस्व मानू लागतो, कारण त्यामागच्या भावना आपल्याला दिसतच नाहीत. म्हणजे संदेशवहनाचा एक मोठा भागच आपण गमावून बसलो आहोत. हो. नेमका हाच मुद्दा. थोडक्यात तंत्रज्ञानाने आपल्याला जोडलं, पण कदाचित एकमेकांना समजून घेण्याची प्रक्रिया जास्त गुंतागुंतीची केली. खरे. आणि हीच प्रसारमाध्यमे आपल्या आयुष्यावर काय परिणाम करतात याच्या दोन्ही बाजू या स्रोतांमध्ये मांडल्या आहेत. आधीच चांगल्या बाजू पाहूया. हो. पहिला फायदा तर स्पष्टच आहे. संपर्क आणि कार्यक्षमता. वेळ आणि श्रमाची बचत होते. पण दुसरा मुद्दा मला जास्त महत्वाचा वाटतो, तो म्हणजे सामाजिक जागरूकता. हो. पर्यावरण, स्त्री-पुरुष समानता, स्वच्छता यांसारख्या विषयांवर समाजात चर्चा सुरू होते. पण इथे एक प्रश्न निर्माण होतो, जो स्रोतांमध्ये थेट मांडलेला नाहीये, पण सूचित नक्कीच होतो. हो, ही जागरूकता खरी असते की केवळ वरवरची? म्हणजे सोशल मीडियावर एखाद्या विषयावर पोस्ट करून किंवा प्रोफाईल पिक्चर बदलून लोकांना वाटतं की आपण आपलं कर्तव्य पार पाडलं. याला स्लॅक्टिव्हिजम म्हणतात. म्हणजे आरामात बसून केलेला सक्रियतावाद. अच्छा, स्लॅक्टिव्हिजम. हो. याचा जमिनीवर कितपत परिणाम होतो हा एक संशोधनाचा विषय आहे बरं का. मुद्दा आहे. पण नैसर्गिक आपत्तींची पूर्वसूचना मिळणं
हा एक निर्विवादपणे खूप मोठा फायदा आहे. हो, तो तर आहेच. वादळं, त्सुनामी, पूर यांपासून हजारो जीव वाचतात. आरोग्य, शिक्षण याबद्दलची माहिती दुर्गम भागात पोहोचते. शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचतात. बरोबर. यामुळे लोकांचं राहणीमान सुधारतं, यात शंका नाही. हो, या सकारात्मक बाजू दुर्लक्षित करून चालणार नाही. व्यापार उद्योगात वाढ होते. अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण या मूलभूत गरजांबद्दल जागरूकता वाढल्यामुळे लोकांच्या जीवनशैलीत निश्चितच सुधारणा झाली आहे. म्हणजे एक प्रकारे माहितीची लोकशाही झाली आहे. अगदी. असं म्हणायला काहीच हरकत नाही. पण मग नाण्याच्या दुसऱ्या बाजूकडे वळूया. तोटे. हो, या स्रोतांमध्ये प्रसारमाध्यमांच्या अतिवापराच्या धोक्यांबद्दल स्पष्ट इशारा दिला आहे. आणि हे धोके केवळ वैयक्तिक नाहीत, तर सामाजिक सुद्धा आहेत. सुरुवात शारीरिक आणि मानसिक आरोग्यापासून करूया. दूरदर्शन, संगणक, मोबाईल यांच्या अतिवापराने डोळे, पाठ, ऐकण्याचे आजार होतात, हे तर आता सगळ्यांनाच माहीत आहे. हो, पण त्या पलीकडचा धोका आहे मानसिक आरोग्याचा. सततच्या सोशल मीडियामुळे येणारा एकटेपणा, सतत दुसऱ्यांशी तुलना करण्याची सवय. आणि त्यातून येणारी निराशा हे आजच्या पिढीसमोरचं खूप मोठं आव्हान आहे. नक्कीच. आणि सामाजिक धोका तर त्याहून गंभीर वाटतो मला. इंटरनेट आणि काही टीव्ही चॅनल्सवरून चुकीची माहिती, अफवा इतक्या वेगाने पसरतात की त्यावर नियंत्रण ठेवणं जवळजवळ अशक्य होतं. हो, आणि यातून समाजातली शांतता आणि सलोखा धोक्यात येऊ शकतो. म्हणजे माहितीचा उपयोग ज्ञानासाठी व्हायच्याऐवजी विद्वेषासाठी होऊ लागतो. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे लहान मुलांवर होणारा परिणाम. स्रोतांमधलं आमोद नावाच्या 5वीतल्या मुलाचं उदाहरण खूप बोलकं आहे. हो, ते उदाहरण खूपच महत्वाचं आहे. तो शाळेतून घरी आल्यावर सतत कम्प्युटर, टीव्ही आणि मोबाईलमध्ये अडकलेला असतो. हे वर्णन आजकाल अनेक घरांमध्ये दिसेल. अगदी. पण त्या वर्णनाच्या पुढे जाऊन त्याचे परिणाम काय होतात हे महत्वाचं आहे. आमोदला भूक कमी लागते, झोप जास्त येते आणि त्याचं वजन खूप वाढलं आहे. तो मैदानी खेळांपासून आणि खऱ्या जगापासून पूर्णपणे तुटला आहे. हे फक्त एका मुलाचं उदाहरण नाहीये. तर हे एका संपूर्ण पिढीचं चित्र असू शकतं. हो, ही एक प्रकारची शोकांतिका आहे. बरोबर. आमोदची कथा ही एका क्लिनिकल केस स्टडीसारखी नाही, तर एका पिढीच्या धोक्याची घंटा आहे. तो डिजिटल जगात रमला आहे, पण त्या बदल्यात त्याने आपलं शारीरिक आणि कदाचित मानसिक आरोग्यही गमावलं आहे. म्हणजे या स्रोतांमधला महत्वाचा संदेश हाच आहे की तंत्रज्ञान वाईट नाही, पण त्याचा अतिरेक विनाशकारी आहे. मग यावर उपाय काय? स्रोतांमध्ये एक वाक्य आहे, संदेशवहन व माहिती प्रसारण साधनांचा तारतम्याने वापर करावा. हा तारतम्य शब्द खूप महत्वाचा आहे. पण आजच्या जगात जिथे प्रत्येक ॲप आपलं लक्ष वेधून घेण्यासाठीच डिझाईन केलेलं आहे, तिथे हे तारतम्य बाळगायचं कसं? हाच तर प्रश्न आहे. आणि हाच खरा संघर्ष आहे. यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. तंत्रज्ञानाचा उपयोग ज्ञान मिळवण्यासाठी, लोकांशी जोडले जाण्यासाठी आणि मनोरंजनासाठी करायला हवा. पण ते आपल्या आरोग्याच्या, नात्यांच्या आणि खऱ्या आयुष्याच्या बदल्यात होता कामा नये. अगदी. डिजिटल जगाच्या पलीकडेही एक खरं जग आहे, हे स्वतःला आणि पुढच्या पिढीला सतत आठवण करून द्यावी लागेल. तर आजच्या या चर्चेत आपण पाहिलं की कृत्रिम उपग्रहांसारख्या जटिल तंत्रज्ञानाने आपलं जग कसं जवळ आणलं, पण त्याचवेळी या जोडलेल्या जगात आपण एकमेकांपासून भावनिकदृष्ट्या कसे दूर जात आहोत हेही समजून घेतलं. प्रसार माध्यमांचे फायदे आणि तोटे हे केवळ 2 वेगवेगळे मुद्दे नाहीत, तर एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. बरोबर. हो, तंत्रज्ञान एक साधन आहे. ते चांगलं की वाईट हे वापरणाऱ्यावर अवलंबून आहे. हे वाक्य खूप जुनं असलं तरी आजही तितकंच खरं आहे. खरंय. माहितीचा महापूर आणि ज्ञानाचे कण यातला फरक ओळखण्याची क्षमता मला वाटतं आजच्या काळात सर्वात महत्वाची आहे. आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार. स्रोतांमध्ये एक उल्लेख आहे की सुरुवातीला आपण फोनवर फक्त ऐकू शकायचो, आता एकमेकांना पाहू शकतो, ज्याला दृकश्राव्य संदेशवहन म्हणतात. हो, हा एक मोठा बदल होताच. यावर आधारित एक प्रश्न मनात येतो. संदेशवहनाचा पुढचा टप्पा काय असेल? भविष्यात असं तंत्रज्ञान येऊ शकेल का, जे केवळ आवाज आणि चित्रच नाही, तर कदाचित स्पर्श किंवा गंधासारख्या संवेदनाही एकमेकांपर्यंत पोचवेल? वाह, म्हणजे व्हर्च्युअल रियालिटीच्या ही पुढची पायरी. हो. आणि जर तसं झालं, तर आज आपण ज्या डिजिटल गैरसमजांबद्दल बोललो, ते दूर होतील का? की मग आभासी आणि खरं जग यातला फरकच पुसून जाईल आणि त्यातून नवीनच काही सामाजिक आव्हानं उभी राहतील? खूपच विचार करायला लागणारा प्रश्न आहे हा. यावर विचार करायला हवा.